मित्रांनो, तुम्ही बघितलंयच की आम्ही जैसलमेरहून आता कोल्हापूरला निघालोय आणि मागचा पार्ट होता तो सुरत पर्यंत होता. व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल म्हणून पार्ट 2 मध्ये कन्व्हर्ट केलाय आणि जो व्हिडिओ सेकंड पार्ट मधला राहिलाय तो इथून पुढे तुम्ही कंटिन्यू करा. झालंय आणि नाश्ता करून आम्ही परत निघालोय. मुंबईतून 150 किलोमीटर राहिली या आणि गरमी आता लागायला चालू झाली या. नाश्त्याला पराठा खाल्लाय आणि बाकीच्यांनी पोहे तुम्ही काय खाल्ले आणि चाललोय आता आम्ही. 4-5 वाजल घरात जायचं वाटा लागलंय. किती वाजतंय हे दोघं जण माझ्या दळा लागल्यात कारण मी रात्र गाडी झाली त्यामुळे मी आता झोपणार आहे तेव्हा. मुंब्रा बायपास आम्ही आता बाहेर पडलोय आणि इथं मुंब्रा देवीचं आत मंदिर पण आहे. म्हणजे बरोबर डोंगराच्या करपाडीलाच आहे. कॅमेरा किती झूम करतोय माहित नाही. इथं आहे आणि कसला डोंगर जबरदस्त वाटतोय बघा. आम्ही 2दा मुंबईला येऊन गेलो. त्या टायमाला आम्ही संध्याकाळची मुंबई कव्हर केली. आज पहिल्यांदा दिवसाची मुंबई बघायची वेळ भेटली या. संध्याकाळच्या मुंबईत आणि दिवसाच्या मुंबईत फार फरक आहे. इथून गेट आहे मुंब्रा देवीचं आणि इकडचं जीवन म्हणजे खरोखर लय बेकार जीवन आहे मुंबईचं. आमच्या खेडेगावातला माणूस एक दिवस थांबायचा नाही, चालत घाला नाही इथलं वातावरण बघून. तर आता मी सिंगल ट्रॅकवरून द्रुतगती महामार्गावर चढणार आहे. आता डायरेक्ट आपल्याला पुण्यापर्यंत रोड असाच राहील आणि आता शेवटचं 400 किलोमीटर फक्त राहिले आमचं गाव. महामार्गावर एकदा लागलो की पुन्हा असं बघत तर काही येऊन जाणार आहे. डिग्री बाहेर टेम्परेचर आहे. म्हणजे अगर राजस्थानपेक्षा उष्णता इकडंच जास्त आहे आणि ती जाणवा लागली आता. अजून पण कोल्हापूर इथून 250 किलोमीटर आहे आणि पुढं आपल्या इकडच बघा डोंगर तीन कसलं जबरदस्त दिसतात. जर आपल्या भागात आल्यासारखं वाटलं आता मुंबईपासून. नाहीतर ते नुसत्या राजस्थानमध्ये वाळूचं डोंगर बघून कंटाळा येऊन गेलता. तर आता शेवटचा बोगदा कात्रज. आता परत बोगदा लागत नाही. आम्हाला असं वाटलं की आमच्या इकडे थोडी उष्णता कमी असेल पण राजस्थान बरं, आपल्या इकडे त्यापेक्षा भयानक उष्णता आहे.
इथं तरी अशी आहे. अजून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात कशी आहे जाऊन आता बघूयाच, मगच कळेल. राजस्थानमध्ये जरा वारं तरी होतं, पण इकडे भयानक उष्णता वाटायला लागली आहे. बाकी एक सांगायचं म्हणजे आम्ही इतका प्रवास केला, गाडीने जबरदस्त परफॉर्मन्स केलाय आपल्या. अवरेज पण आम्हाला जाताना 24.5 अवरेज पडलं, येताना आता बघू किती पडतंय. खरं असं वाटाय नाही की खूप कंटाळा आला, गाडी खूप कम्फर्टेबल चालली आहे. अजून पण असा थकवा काही जाणवत नाही, म्हणजे अजून पण आम्ही जाऊ शकतोय असं वाटतंय. बाकी गाडी आपली गाडी असणं एक वेगळा विषय असतोय लांबच्या प्रवासाला. इथे जेवलोय आता हॉटेल सागरला, जेवण मस्त होतं. आणि आता चाललोय, आता राहिले फक्त 2 किलोमीटर राहिले, 2-2.5. काय कुठली बाय आली वांदी करा इथे, बाप 70 रुपयाची आहे. खरं जवळजवळ अर्धा तास झाला आम्ही ह्या लाईन मध्ये उभा आहे, पण एक समोर एक बाय आहे की काहीतरी टोल बद्दल म्हणजे पैसे देणं आली. एक अर्धा आमचा ह्यात वाईटून चाललाय आता, पण काय करायचं ऐकणार झाली आणि गाडी पण हलवून आली ती. तू थांब, मला मारवायची दंगल जोरात झालेली. हा ती जरा साईडला तरी घ्या म्हणून तिला. तर जबरदस्त डोंगर दिसायला लागलाय. नाही खरंच बघा कसला भारी दिसायलाय, असं जवळ जवळ यायला असं वाटतंय. हाईट दिसते की पूर्ण. आणि ही बघा अशी वाहनं चालली अशी कडन कडन कडन. त्या टोल नाक्यावर आम्हाला खूप वेळ झाला, एक अर्धा तास आमचा विनाकारण वायपळ गेला. शेवटी ज्या गाडी काही तिने हलवलीच नाही, शेवटी आम्हीच गाडी रिवर्स घेतली आणि गप आलो. काय चालणार नाही, कारण ती लेडीज भांडालती, त्यामुळे आपण काय बोलणं पण चुकीचं होतं. फक्त त्यांच्याकडे फास्टॅग नव्हता आणि 70 रुपयाचा टोल त्यांचा 140 रुपये द्यायला लागणार होता, म्हणून ती फक्त ती बाई म्हणायची की आम्ही 70 रुपये देणार. ह्या वादातून तू एवढा मोठा वाद वाढलेला. म्हणतोय जर आपल्याकडे फिरायचे जर पैसे नसतील तर घरच मुळात कशाला सोडायचं. आपल्याकडे एकतर फास्टॅग नाही, तर ती सांगायला लागल्यात की तुम्ही डबल फास्टॅगचा चार्ज जो सिंगल हे जाय तो डबल चार्ज करा, ती सांगतात. तरी पण नाही, हा एक वेळी असं पण मान्य केलं असतं, जर समजा आपल्याकडे फास्टॅग आहे, बॅलन्स आहे आणि त्यांचं काहीतरी तक्रार आहे, तर 100% त्यांना भांडाय चान्स होता. पण यांच्याकडे फास्टॅग नाही आणि वरतून आणि जर भांडा लागलीत तर त्यांच्यामुळे आम्हाला विनाकारण त्रास झाला त्या गोष्टीचा. आणि आमचं पुढं अर्धा तास ETA लेट झाला. कंटिन्यू 30 तास. बाकी गँग सगळं झोपलंय आमचं गाडीतलं. तर ही परिस्थिती आहे गाडीतली, डोळ्यात असं जायला लागल्यात. रांग लागली या टोल नाक्याला.
वैभव दादा उतारलो की ताटालीच लई कावनीकर आणि झाले ना चहा माझ्या वेळेस ज्यादा चहा दिला त्यांनी चांगली पाट्यावर आता उतारलो बघा गांधीनगर आवड्यात होता आणि इथे बघा तसं बघा ते कावण्यातली पाहुणे इथे उतरून येणार म्हणतात वैभव दादासनी आता करूया बाय आणि आपण जाऊया गुड्डी जातो कावण्याला आपल्या गावाला. काय करते गुड्डी म्हणते कावण्याला जातो. वैभव दादा चला हॅपी जर्नी. मस्त झाला प्रवास एन्जॉय परत बोलवा. काय चुकलं बिकलं आम्हाला माफ करा. आम्ही माफ करतो मोठ्या मनानं. आम्ही खूप एन्जॉय केला. चला आणि आता पोचलोय घरी. वाजले तर किती काय माहित नाही पण नुसताच पोचलोय आता. 4000 तेवढा घेऊ अगोदर. गाडी सगळी घाण झाली. गाडी पहिला धुवायला लागणार आहे. रात्री 7:30 वाजता पोचलो. एवढा कटाळा आलता आणि एवढी झोप आलती की गाडी लावली आणि आंघोळ करून मी डायरेक्ट रात्री झोपलेलोच. आणि गाडीचा पूर्ण झेंडूम कसा बनवलाय बघा. पूर्ण गाडी घाण झाली आहे सगळी. पहिला वॉशिंगला सोडायला लागणार आहे कारण गाडी लई घाण झाली आहे. तर हिला आता सावलीत लावूया अगोदर. आणि आपलं जे टोटल किलोमीटर झालं ते 3447 किलोमीटर गाडी आपली पूर्ण फिरली आहे ह्या ट्रिपला. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ करूया इथंच समाप्त.